हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 मधील थर्ड क्वेश्चन सॉल्व करणार. आपला डिफरन्शिएशन हा चॅप्टर चाललेला आहे आणि त्या डिफरन्शिएशन चॅप्टर मधील आपण एक्सरसाइज 1.1 सॉल्व करतो. त्यामध्ये आज आपण पहिला प्रॉब्लेम घेतलेला आहे x² + 4x + 1 ब्रॅकेट क्यूब प्लस x³ - 5x - 2 रेज टू 4. मग आपण ठरल्याप्रमाणे काय करणार आहोत तर त्याला पहिल्यांदा आपण y म्हणणार आहोत. मग y = x² + 4x + 1 रेज टू 3 प्लस x³ - 5x - 2 रेज टू 4. त्यानंतर आपण काय करणार आहोत तर डिफरन्शिएट म्हणणार आहोत. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग आपल्याला काय मिळेल या ठिकाणी dy अपॉन dx = डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 4x + 1 क्यूब प्लस x³ - 5x - 2 रेज टू 4. मग आता हे ठिकाणी आपल्याला काय लक्षात येते बघा, दोन टर्म आहेत त्यांची काय आहे त्या ठिकाणी ऍडिशन आहे. मग दोन फंक्शनची ऍडिशन असेल तर आपण काय घेतो त्या ठिकाणी तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो. मग आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊया. मग इक्वल टू मला काय मिळेल बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 4x + 1 ब्रॅकेटचा क्यूब प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ - 5x - 2 रेज टू 4. मग आता या ठिकाणी बघा मी ऍडिशन असल्यामुळे दोन्हींचे काय घेतलं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं. मग आता इथे काय दिसतं बघा, ब्रॅकेट रेज टू काय आहे 3 आहे, हा पण ब्रॅकेट रेज टू काय आहे 4 आहे. म्हणजे हे ठिकाणी आपल्याला लक्षात येते f(x) चा काय वापरला पाहिजे फॉर्म्युला वापरला पाहिजे. मग ह्या ठिकाणी f(x) चं डेरिव्हेटिव्ह काय येतं n f(x) रेज टू n - 1 इंटू f' म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 4x + 1. म्हणजे बघा या ठिकाणी आपण काय केलं, हा f(x) चा डेरिव्हेटिव्ह काय तर n इंटू f(x) n - 1 इंटू f' प्लस आहे प्लस परत काय आहे f(x) n आहे म्हणजे मला काय मिळेल 4 इंटू x³ - 5x - 2 रेज टू काय आहे 4 - 1 इंटू f' म्हणजे काय मिळेल मला डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ - 5x - 4. म्हणजे हे ठिकाणी बघा n इंटू f(x) n - 1 इंटू f' अशा पद्धतीने आपण दोन्हीसाठी काय केलेला आहे तोच फॉर्म्युला वापरलेला आहे. आता त्यानंतर बघा हे ठिकाणी इक्वल टू आहे असा 3 परत काय आहे x² + 4x + 1 रेज टू किती मिळेल मला 2. परत त्या ठिकाणी बघा ऍडिशन आहे, ऍडिशन असल्यानंतर आपण काय घेणार आहे त्याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. मग x² चं डेरिव्हेटिव्ह 2x येतं. आता मी परत सेपरेट करणार 4x आहे 4 आहे तसा x चं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे काय मिळालं मला 4. 1 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती येतं 0 येतं म्हणजे ते 0 झालं. प्लस त्यानंतर बघा या ठिकाणी 4 आहे तसा हा x³ - 5x - 2 आणि त्या ठिकाणी 4 - 1 म्हणजे किती मिळेल मला 3 मिळेल. आता त्यानंतर बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह आहे ते x³ - 5x - 4. मग परत आपल्याला माहिती आहे सबट्रॅक्शन आहे, मग सेपरेट डेरिव्हेटिव्ह येणार. x³ चं डेरिव्हेटिव्ह येतं 3x² - 5 आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि -4 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती येतं 0. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं तर dy अपॉन dx = 3 इंटू x² + 4x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 2x + 4 + 4 इंटू x³ - 5x - 2 ब्रॅकेट क्यूब इंटू 3x² - 5. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी दोन फंक्शनची ऍडिशन होती, मग सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतला. मग त्या ठिकाणी आपल्याला काय आलं तर f(x) चं डेरिव्हेटिव्ह आलं. मग f(x) चं डेरिव्हेटिव्ह काय येतं n इंटू f(x) n - 1 इंटू f'. मग तो फॉर्म्युला वापरलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय मिळाले आहे तर त्या दिलेल्या फंक्शनचं काय मिळालं आहे तर डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेले आहे तर हा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण पुढचा दुसरा प्रॉब्लेम घेऊया.
बघा या ठिकाणी पुढील प्रॉब्लेम दिलेला आहे मग त्याला आपण सुरुवातीला y म्हणून घेऊ मग काय मिळेल मला y = 1 + 4x raised to 5 into 3 + x - x² raised to काय आहे ते 8 मग त्यानंतर y म्हटल्यानंतर आपण काय करतोय त्या ठिकाणी तर त्याचा डिफरन्शिएट करतोय मग आपण काय म्हणणार आहोत डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे मला काय मिळालं या ठिकाणी बघा तर dy/dx into derivative of 1 plus 4x raised to 5 into 3 plus x minus x square raised to 8 मग आता ह्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे मगाशी आपण पाहिलं होतं त्यावेळेस त्यांची ऍडिशन होती आणि या ठिकाणी काय होतं दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे मग आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u into v डेरिव्हेटिव्ह ऑफ u into v is equal to u into derivative of v plus v into derivative of u हे कसं म्हणतो आपण पहिला आहे तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा आहे तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने तो फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे यूज करायचा आहे म्हणजे हे पहिलं फंक्शन आणि हे काय आहे दुसरं फंक्शन मग आपण काय करणार आहोत पहिला आहे तसा 1 + 4x raised to 5 दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह मग काय मिळेल मला डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 + x - x² raised to 8 मग आता ह्या ठिकाणी आपण बघा पहिला आहे तसा दुसरा डेरिव्हेटिव्ह घेतलं प्लस दुसरा आहे तसा 3 + x - x² आणि इनटू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट टर्म काय आहे 1 + 4x raised to 5 म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं तर फॉर्म्युला आपण u into v चा वापरलेला आहे काय केलेले पहिला आहे तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा आहे तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह मग इज इक्वल टू 1 + 4x raised to 5 मग आता ह्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह बघा परत काय आलं f(x) raised to n आलं मग f(x) raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपण आता फॉर्म्युला वापरलेला आहे n into म्हणजे 8 into 3 + x - x² raised to 8 - 1 n into f(x) raised to n - 1 into f(x) म्हणजे काय मिळेल इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 + x - x² म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाले आता प्लस साइन मी प्लस साइन इथं खाली घेतो 3 + x - x² raised to 8 as it is in आणि त्या ठिकाणी परत f(x) raised to n चा n किती आहे या ठिकाणी 5 म्हणजे 5 into 1 + 4x raised to 5 - 1 आणि f(x) चं परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे मला काय मिळेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + 4x अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालेलं आहे तर त्या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू u into v पहिला आहे तसा दुसरा डेरिव्हेटिव्ह दुसरा आहे तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह मग आता इथे डेरिव्हेटिव्ह आलेले मग काय फॉर्म्युला येणार आहे f(x) raised to n मग f(x) raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय येतं n into f(x) raised to n - 1 into f(x) दोन्हीकडे तोच फॉर्म्युला वापरायचा मग चला पुढे सोडूया मग काय मिळेल ते बघा 1 + 4x raised to 5 हा 8 मी स्टार्टिंगला लिहितो 8 मग या ठिकाणी काय मिळते बघा हा 3 + x - x² 8 - 1 किती मिळेल मला 7 त्यानंतर 3 चा डेरिव्हेटिव्ह किती येईल 0 x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 आणि x² चा डेरिव्हेटिव्ह किती येईल ते 2x आणि त्यानंतर चला हे डेरिव्हेटिव्ह काढूया प्लस हे काय मिळणार आहे 5 पहिल्यांदा तो 5 into 3 + x - x² raised to 8 परत 1 + 4x raised to 4 आणि 1 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट चे डेरिव्हेटिव्ह 0 आणि 4 आहे तसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे मला किती मिळेल इथं 4 मिळेल म्हणजे फायनल आन्सर या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर फायनल आन्सर काय मिळेल बघा इथे ठिकाणी तर 8 into 1 + 4x raised to 5 into 3 + x - x² raised to 7 into 1 - 2x प्लस या ठिकाणी बघा 4 into 5 किती मिळेल 20 म्हणजे काय मिळेल मला 20 into 3 + x - x² raised to 8 आणि त्या ठिकाणी राहिलेली टर्म काय आहे तर 1 + 4x raised to किती मिळेल 4 आणि हे काय आहे आपल्या तर dy/dx म्हणजे यामध्ये टर्म जरी जास्त असतील तरी प्रॉब्लेम अवघड नाही काय आहे बघा या ठिकाणी u into v चा फॉर्म्युला u into v चा फॉर्म्युला u into v चा डेरिव्हेटिव्ह काय येतं पहिला आहे तसा दुसरा डेरिव्हेटिव्ह दुसरा आहे तसा पहिलाचा डेरिव्हेटिव्ह मग ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी f(x) raised to n आले मग काय येतं n into
f of x raised to n minus 1 into f dash of x. इथं पण सेम आहे, n into f of x raised to n minus 1 into f dash of x. अशा पद्धतीने आपण त्याचं काय फाइंड आउट केलेले, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेले आणि आपल्याला ते dy upon dx इक्वल टू ते काय मिळालेले तर फायनल आन्सर मिळालेलं आहे. बघा या ठिकाणी प्रॉब्लेम घेतलेला आहे पुढे x upon root of 7 minus 3x. मग आपलं ठरल्याप्रमाणे त्याला y म्हणूया. लेट y is equal to x upon root of 7 minus 3x. आता त्यानंतर ठरल्याप्रमाणे परत काय म्हणणार आहोत आपल्याला, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे मला काय मिळेल या ठिकाणी बघा, dy upon dx is equal to derivative of x upon root of 7 minus 3x. आता ह्या ठिकाणी बघा 7 minus 3x हे रूट मध्ये आहे. मग आता ह्या ठिकाणी काय हा u आहे आणि हा काय v आहे, म्हणजे ह्या ठिकाणी कोशंट आहे. मग आपल्याला कोशंट रूल वापरावं लागेल. म्हणजे मला काय मिळेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ u upon v is equal to काय मिळतं बोला, v into derivative of u minus u into derivative of v divided by v square. म्हणजे ह्या ठिकाणी हा u आहे आणि हा काय आहे, v आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला तो फॉर्म्युला वापरायचा u upon v चा. मग इज इक्वल टू काय मिळते बघा त्या ठिकाणी, v काय आहे, रूट ऑफ 7 minus 3x into derivative of u. derivative of u म्हणजे काय मिळणार आहे, derivative of x minus u काय आहे, x into derivative of root of 7 minus 3x divided by v चा स्क्वेअर. वेळ v हा आहे काय आहे, रूट ऑफ 7 minus 3x आणि ह्याचा काय आहे ठिकाणी स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण काय वापरलेलं आहे तर u upon v चा फॉर्म्युला वापरला. मग ह्या ठिकाणी आपण आता ह्या ठिकाणी इकडे सोडूया. बघा या ठिकाणी हा एक रूट ऑफ 7 minus 3x ऍज इट इज, x चा रिलेटिव्ह किती येतो 1 मायनस x आहे कसा, रूट f of x आला, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट f of x आला. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट f of x काय येतं, तर 1 upon 2 रूट f of x म्हणजे काय मिळेल, 7 minus 3x into f dash of x म्हणजे काय मिळेल इथे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 minus 3x डिवाइडेड बाय, या ठिकाणी बघा हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील, 7 minus काय राहील या ठिकाणी 3x. अशा पद्धतीने ते आपल्याला राहील. मग ह्यानंतर बघा पुढे सॉल्व करूया. या ठिकाणी काय मिळेल, रूट ऑफ 7 minus 3x minus x into x divided by 2 into root of 7 minus 3x. आता 7 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट चं डेरिव्हेटिव्ह काय येतं त्या ठिकाणी तर 0 येतो आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे या ठिकाणी काय राहिलं तुम्हाला तर -3 राहिलं. आता त्यानंतर बघा हे मायनस आणि हे मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे आणि डिवाइडेड बाय 7 मायनस काय आहे 3x आहे. मग आता नेक्स्ट स्टेपला मायनस मायनस काय होणार आहे ते बघा या ठिकाणी. मग आपण सॉल्व करूया. इज इक्वल टू काय मिळेल इथं, रूट ऑफ 7 minus 3x मायनस 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 प्लस 3x डिवाइडेड बाय 2 into रूट ऑफ 7 minus 3x डिवाइडेड बाय 7 minus 3x. मग आता हे ठिकाणी बघा इथं न्यूमरेटरला ऍडिशन आहे, मग ते ऍडिशन फाइंड आउट करूया. मग ऍडिशन म्हणजे ह्याचा डिनॉमिनेटर किती आहे 1. मग या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट करूया, 2 आहे तसाच, रूटला रूट काय होईल या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे 7 मायनस काय मिळेल मला 3x, रूट x into रूट x काय येतं x येतं. म्हणजे ह्या ठिकाणी रूट मध्ये टर्म काय 7 minus 3x, 7 minus 3x रूट कॅन्सल होऊन काय मिळेल मला 7 minus 3x आणि या ठिकाणी काय आहे हा प्लस 3x डिवाइडेड बाय रूट ऑफ 7 2 आहे, मग 2 into रूट ऑफ 7 minus 3x आणि याला डिवाइडेड बाय काय आहे तर 7 minus 3x. अशा पद्धतीने आपल्याला काय होईल ते टर्म मिळेल. मग आता हे ठिकाणी बघा आपण आपल्याला सगळ्यांना माहिती काय होणार आहे ते, ही डिनॉमिनेटर टर्म त्याला मल्टिप्लाय होते. मग इज इक्वल टू 2 into 7 म्हणजे काय मिळेल मला 14 minus 6x plus 3x डिवाइडेड बाय 2 into रूट ऑफ 7 minus 3x into 7 minus काय मिळेल मला 3x. बघा ही टर्म त्याला काय होते मल्टिप्लाय होत असते. मग इज इक्वल टू मला काय मिळेल 14 minus 3x डिवाइडेड बाय हा 2 ऍज इट इज. आता रूट म्हणजे त्याची पॉवर किती आहे 1/2 असते. म्हणजे 7 minus 3x रेज टू 1/2 into 7 minus 3x. बेस सेम असेल तर पॉवरची काय होते ऍडिशन म्हणजे 1/2 plus 1
म्हणजे त्या ठिकाणी मला 3/2 मिळेल. म्हणजे मला आन्सर काय मिळेल 14 - 3x डिवाइडेड बाय 2 into 7 - 3x रेज टू 3/2 हे काय असेल माझं dy/dx फायनल आन्सर. म्हणजे या ठिकाणी बघा मी सॉल्व करत गेलो, या ठिकाणी हे मायनस मायनस प्लस झाले 3x मिळालं. इथे ऍडिशन आहे, यांची काय केली या ठिकाणी ऍडिशन केली, क्रॉस प्रोडक्ट घेतला आणि त्यानंतर मला फायनल आन्सर मिळालं dy/dx 14 - 3x/2 into 7 - 3x रेज टू 3/2. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर दिलेला फॉर्म्युला u/v आपण काय केलेला आहे तर यूज केलेला आहे. बघा या ठिकाणी नेक्स्ट प्रॉब्लेम दिलाय log of sec 3x plus tan 3x. मग आता हा प्रॉब्लेम आपल्याला काय करायचा आहे तर सॉल्व करायचा आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येते आपली पहिली स्टेप काय आहे आठवा. पहिली स्टेप आपण काय करतो तर दिलेल्या फंक्शनला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी तर y म्हणतो. मग y म्हटल्यानंतर आपण काय करतो डिफरन्शिएट करतो. मग या ठिकाणी बघा y = log of sec of 3x plus tan of 3x. मग त्यानंतर आपण काय करतो त्याला लगेच डिफरन्शिएट म्हणतो. मग काय म्हणणार आहोत तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणणार आहे. मग लगेच काय म्हणणार आपण त्या ठिकाणी तर dy/dx = डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sec 3x plus tan 3x. मग log f of x चे डेरिव्हेटिव्ह काय तर 1/f of x 1/sec 3x plus tan 3x आणि f of x चे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय मिळेल डेरिव्हेटिव्ह ऑफ sec 3x plus tan 3x. मग आता ह्या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला वापरलेला log f of x चे डेरिव्हेटिव्ह काय तर 1/f of x into f dash of x. मग हे ऍज इट इज लिहूया 1/sec 3x plus tan 3x. आता इथे ऍडिशन आहे मग सेपरेट डेरिव्हेटिव्ह sec 3x चा डेरिव्हेटिव्ह बघा sec 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं sec 3x into tan 3x आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतं प्लस tan 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं sec square 3x आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतं परत 3. बघा sec f of x आहे sec f of x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं sec f of x into tan f of x into f dash of x. मग 3x चा डेरिव्हेटिव्ह मला किती मिळाला tan f of x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं sec square f of x आणि f dash of x. मग यामध्ये बघा परत काय दिसतंय 3 sec 3x कॉमन दिसतंय ते कॉमन बाहेर काढूया. म्हणजे कॉमन काय 3 sec 3x कॉमन मी बाहेर काढलं डिवाइडेड बाय हे काय आहे तर sec 3x plus tan 3x आहे. मग या ठिकाणी 3 कॉमन गेला sec पण गेला राहिले काय इथं tan 3x राहिले प्लस इथं काय राहिले तर sec 3x. मग या ठिकाणी बघा डिनॉमिनेटर टर्म आणि ही टर्म काय झाली सेम झाली. म्हणजे मला काय मिळालं या ठिकाणी 3 into sec 3x हे काय मिळालं मला तर dy/dx = 3 sec 3x. अगदी सोपा प्रॉब्लेम होता. log f of x चा फॉर्म्युला वापरायचा होता log f of x = 1/f of x into f dash of x. sec f of x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं sec f of x into tan f of x into f dash of x. 3x चा डेरिव्हेटिव्ह 3x चा डेरिव्हेटिव्ह देतं 1 येतं मग 3 as it is. तसंच tan f of x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं sec square f of x into f dash of x. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काय केलेलं आहे तर फाइंड आउट केलेलं आहे. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेतलेला आहे बघा e⁻²x e⁻²x आणि e⁻²x e⁻². आता या टाइपचा जर प्रॉब्लेम आलेला असेल तर त्या ठिकाणी जी निगेटिव्ह पॉवर आहे ती निगेटिव्ह पॉवर अगोदर काय करून घ्यायची तर पॉझिटिव्ह करून घ्यायची आणि मग त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह करणार आहोत. मग आपण त्या ठिकाणी अगोदर निगेटिव्ह पॉवर आलेली आहे ती काय करून घेऊया पॉझिटिव्ह करून घेऊया. मग आपण ह्याला काय म्हणणार आहोत y मग मला काय मिळेल बघा e⁻²x मायनस हे निगेटिव्ह पॉवर डिनॉमिनेटरला प्लस होते म्हणजे e⁻²x मिळेल डिवाइडेड बाय हे e⁻²x आहे तसंच परत प्लस निगेटिव्ह पॉवर आहे 1 आपण काय मिळेल तर e⁻²x. मग आता त्या ठिकाणी बघा वरती सबट्रॅक्शन आहे आणि डिनॉमिनेटरला काय आहे ऍडिशन आहे. मग क्रॉस प्रॉडक्ट करूया म्हणजे मला काय मिळेल e⁻4x - 1 डिवाइडेड बाय e⁻²x into e⁻²x.
म्हणजे e⁴x आलं. ह्याचा डिनोमिनेटर 1 1 ने मल्टिप्लाय केल्या 1 आलं आणि e⁴x * 1 म्हणजे e⁴x आलं. सेम हियर e⁴x + 1 डिवाइडेड बाय e⁴x. हा e⁴x आणि हा e⁴x काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे मला या ठिकाणी काय मिळेल तर e⁴x - 1 डिवाइडेड बाय e⁴x + 1 आणि हे काय आहे तर y आहे. मग आपण ह्याला काय करणार आहोत? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा, dy/dx = डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁴x - 1 डिवाइडेड बाय e⁴x + 1. मग आता परत ह्या ठिकाणी कोणता रूल आला तर u/v चा. मग u/v चा रूल वापरणार आहोत. हा u आणि हा काय आहे? v आहे. मग इक्वल टू काय मिळतं आपल्याला? v म्हणजे काय? e⁴x + 1 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁴x - 1 मायनस e⁴x - 1 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁴x + 1 डिवाइडेड बाय e⁴x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी बघा काय येतं? v इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v चा स्क्वेअर. आपण त्या ठिकाणी काय करत असतो? हा फॉर्म्युला वापरत असतो. मग या ठिकाणी चला फाइंड आउट करूया. मग काय मिळेल? हे e⁴x + 1. आता सबट्रॅक्शन आहे मग सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. e⁴x आहे मग e⁴x e⁴f चा डेरिव्हेटिव्ह काय येतं तर e⁴x * f. मग काय मिळणार आहे मला? हे e⁴f आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे? 4 1 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतं? 0 येतं. मायनस e⁴x - 1 परत या ठिकाणी e⁴x डेरिव्हेटिव्ह e⁴x * 4 प्लस 1 चे डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0 डिवाइडेड बाय e⁴x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढले. आता यामध्ये बघा 4 * e⁴x काय आहे? कॉमन आहे. म्हणजे मी कॉमन टर्म बाहेर घेतो. मग 4 * e⁴x मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं या ठिकाणी बघा मला तर e⁴x + 1 मायनस e⁴x मायनस मायनस काय होईल तर प्लस मला काय मिळेल त्या ठिकाणी 1 डिवाइडेड बाय e⁴x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे ठिकाणी बघा e⁴x प्लस आहे आणि काय मायनस आहे? प्लस मायनस किती येतं? 0 येतं. हा 1 + 1 किती येईल? 2 आणि 2 * 4 किती होईल त्या ठिकाणी? 8. म्हणजे मला आन्सर काय मिळेल? 8 * e⁴x डिवाइडेड बाय e⁴x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे काय मिळेल मला? dy/dx. म्हणजे बघा ह्या ठिकाणी दिलेला जो क्वेश्चन होता, जो फंक्शन होतं त्यामध्ये e ची पॉवर निगेटिव्ह होती. मग मी काय करून घेतलं अगोदर? e ची पॉवर जी निगेटिव्ह होती त्याला पॉझिटिव्ह करून घेतलं. मग 1/e⁴x. मग या ठिकाणी सबट्रॅक्शन आणि या ठिकाणी काय आहे? ऍडिशन आहे. मग मी सबट्रॅक्शन केली आणि ऍडिशन केली, मला हे टर्म मिळाली. मग हे e⁴x काय झालेले? कॅन्सल झाले. मग मला हे मिळालं. मग याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, त्याला फॉर्म्युला कोणता वापरला? u/v चा फॉर्म्युला v into derivative of u minus u into derivative of v upon v square. आणि या ठिकाणी मी काय केलेले तो प्रॉब्लेम फॉर्म्युला वापरून प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे? log of 10⁴x sin⁴x x² + 7⁻⁷. मग दिलेल्या टर्मला आपण y म्हणून घेऊया. y = log of 10⁴x sin⁴x into x² + 7⁻⁷. मग आता हे ठिकाणी आपण हा अगोदर करूया. या ठिकाणी फॉर्म्युला आहे दिलेला. आपण जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम लॉग मध्ये फॉर्म्युला वापरून सिम्प्लिफाय करूया. माहिती आपल्याला log of m into n असेल तर आपण त्यांचा सेपरेट लॉग घेऊन काय घेतो त्या ठिकाणी? ऍडिशन घेतो. मग या ठिकाणी बघा सेपरेट लॉग घ्यायचा सगळ्यांचा. म्हणजे काय मिळेल मला? log of 10⁴x plus log of sin⁴x plus log of x² + 7⁻⁷. प्रोडक्ट रूल वापरलेला आहे लॉग मधला. या ठिकाणी जर प्रोडक्ट असेल तर त्यांचा सेपरेट लॉग घेऊन काय घेतले जाते? ऍडिशन घेतली जाते. मी तो रूल वापरला. परत काय दिसतंय बघा? log of m⁴n. रूल काय आहे? log of
m रेस टू n इज इक्वल टू काय येतं तर n इनटू लॉग ऑफ m येतं. जी पॉवर असते त्या पॉवरला समोर आणतो, मग ही 3 वरती आहे, मग 3 पुढे येईल, म्हणजे या ठिकाणी काय मिळेल मला 3 इनटू लॉग ऑफ tan x प्लस 4 पॉवर आहे, 4 पुढे घेऊया म्हणजे काय मिळेल लॉग ऑफ sin x प्लस इथं पॉवर 7 आहे म्हणजे 7 इनटू काय मिळेल मला लॉग ऑफ x² प्लस 7 म्हणजे ह्या ठिकाणी एक्सपोनेंट लॉ म्हणला जातो लॉग मधला लॉग ऑफ m रेस टू n इज इक्वल टू n इनटू लॉग ऑफ m म्हणजे त्या ठिकाणी लॉग ऑफ जी टर्म आहे त्याची जी पॉवर असेल ती पॉवर काय येते तर पुढे येते. मी या ठिकाणी एक्सपोनेंट लॉ वापरलेला आहे. मग आता ह्या ठिकाणी वापरल्यानंतर हे काय मिळाले मला तर y झाले म्हणजे ही जी टर्म होती जे फंक्शन होतं मी ते स्प्लिट अप केले. मग मी आता काय करणार आहे तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करणार. मग काय मिळेल मला तर dy अपॉन dx इज इक्वल टू आता ह्या ठिकाणी बघा प्रत्येकाचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागणार आहे कारण ऍडिशन आहे. मग सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. मग 3 आहे तसाच log f of x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन f of x इनटू f डॅश ऑफ x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ काय इथं sec² प्लस 4 इनटू log of sin x आहे म्हणजे काय मिळेल 1 अपॉन sin x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x प्लस 7 इनटू 1 अपॉन x² प्लस 7 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 7. मग आता या ठिकाणी बघा इज इक्वल टू काय मिळेल 3 अपॉन tan x 3 अपॉन tan x करण्यापेक्षा मी काय करतो बघा 3 इनटू 1 अपॉन tan 1 अपॉन tan सॉरी इथे काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. मग आता tan x आहे 1 अपॉन tan म्हणजे काय तर cot मी cot x लिहितो आणि tan चे डेरिव्हेटिव्ह काय येतं तर sec² x लिहितो प्लस हे 1 अपॉन काय आहे sin आहे मग 4 इनटू काय झाले या ठिकाणी तर 1 अपॉन sin x आणि sin x चे डेरिव्हेटिव्ह काय येतं cos x प्लस 7 अपॉन x² प्लस 7 x² चे डेरिव्हेटिव्ह किती येतं 2x आणि 7 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 0 येणार आहे. आता या ठिकाणी बघा cot x आहे cot म्हणजे काय तर cos अपॉन sin येतं म्हणजे 3 इनटू cos x अपॉन sin x आहे sec² आहे sec² म्हणजे 1 अपॉन cos² x आहे प्लस cos अपॉन sin म्हणजे cot येतं म्हणजे 4 cot x झालं. या ठिकाणी 2 इनटू 7 म्हणजे किती झालं या ठिकाणी 14 म्हणजे प्लस 14 अपॉन x² प्लस 7 मिळालं. आणि आता या ठिकाणी बघा हा cos x आहे ह्यातल्या एका cosला काय होईल त्या ठिकाणी कॅन्सल होईल म्हणजे त्या ठिकाणी कॅन्सल होईल. मग राहील काय इथं 3 इनटू 1 अपॉन sin म्हणजे काय मिळेल मला cosec x आणि 1 अपॉन cos म्हणजे काय मिळेल sec x प्लस 4 cot x प्लस 14 डिवाइडेड बाय x² प्लस 7 अशा पद्धतीने दिलेल्या फंक्शनचा काय मिळेल मला तर डेरिव्हेटिव्ह मिळेल. बघा या ठिकाणी फक्त काय होतं लॉग ऑफ फंक्शन मधला प्रोडक्ट होता. मग लॉगचा रूल काय सांगतो की log of m into n into l असेल तर सेपरेट लॉग घ्या आणि त्यांची काय करा ऍडिशन करा. सेपरेट लॉग घेतला आणि त्यांची काय घेतलेली ऍडिशन घेतली. परत एक रूल वापरला log of m raised to n असेल तर n पुढे येतो n into log of tan x. मग अशा पद्धतीने मी काय केलेले तर दिलेल्या फंक्शनचं काय फाइंड आउट केलेलं आहे तर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेलं आहे. बघा या ठिकाणी नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे log of root of 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x. मग याला आपण काय म्हणणार आहोत तर y is equal to म्हणणार. मग आता हे ठिकाणी काय आले 1 minus cos 3x आणि 1 plus cos 3x आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1 minus cos of mx is equal to 2 sin square mx upon 2 आणि 1 plus cos of mx is equal to येतो फॉर्म्युला 2 cos square mx upon 2. मग हे दोन फॉर्म्युला आपल्याला आधी काय करावं लागतील इथे वापरावं लागतील आणि दिलेली टर्म काय करावं लागेल तर सिम्प्लिफाय करावं लागेल. मग दिलेली टर्म आपण सिम्प्लिफाय करूया. मग इज इक्वल टू काय मिळेल मला log of root of 1 minus cos 3x म्हणजे m ची किंमत किती झाली 3 झाली म्हणजे मला किती मिळेल या ठिकाणी 2 sin square 3x by 2 divided by 1 plus आहे म्हणजे काय मिळेल 2 cos square 3x by 2. मग मी त्या ठिकाणी ते दोन फॉर्म्युले वापरले. मग मला काय मिळेल बघा या ठिकाणी log of 2 ला 2 कॅन्सल होईल sin square upon cos square म्हणजे काय मिळेल tan square म्हणजे root of tan square 3x by. आता ह्या ठिकाणी बघा काय होईल हा स्क्वेअर आणि स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल म्हणजे मला काय मिळेल तर log of tan of
3x/2 अशा पद्धतीने हे काय होईल सिम्प्लिफाईड टर्म होईल. म्हणजे या ठिकाणी मी 1 - cos mx आणि 1 + cos mx चा काय वापरलेला आहे तर फॉर्म्युला वापरलेला आहे y log tan of 3x/2 हे मिळालेलं आहे. मग आता हे मी काय करणार आहे ना डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणणार आहे. म्हणजे मला काय मिळेल या ठिकाणी तर dy/dx डेरिव्हेटिव्ह ऑफ log of tan of 3x/2. मग आता फॉर्म्युला काय आला log of f of x. पण log f of x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/f of x into f dash of x. मग इज इक्वल टू मला काय मिळेल या ठिकाणी बघा 1/f of x काय आहे tan 3x/2 into f dash of x म्हणजे काय मिळेल डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 3x/2. आता या ठिकाणी बघा परत 1/tan आलं 1/tan म्हणजे काय येतं cot. मग काय घेतो मी या ठिकाणी तर cot 3x/2 मिळेल. आता tan f of x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं sec² f of x म्हणजे मला काय मिळेल इथं sec² 3x/2 आणि ह्या 3x/2 चं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल 3x/2 tan f of x चं डेरिव्हेटिव्ह sec f of x into f dash of x. मग आता ह्या ठिकाणी बघा cot म्हणजे काय येतं तर cos/sin म्हणजे cos 3x/2 divided by sin 3x/2 sec² म्हणजे 1/cos². मग cos² 3x/2 आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे हे 3/2 आहे जिथे झालं. म्हणजे इज इक्वल टू हे 3/2 आहे जिथे झालं. ह्यातला cos घेतलाय का cosला काय कॅन्सल होईल म्हणजे काय राहिले इथे 1/sin 3x/2 into cos 3x/2. माझ्या ठिकाणी बघा फॉर्म्युला आला 2 sin x/2 into cos x/2 is equal to काय तर sin 3x म्हणजे मला मिळेल 3/sin 3x आणि 1/sin म्हणजे काय येतं तर cosec म्हणजे 3 cosec 3x. फॉर्म्युला बघा 2 sin x/2 into cos x/2. मग आपल्याला ठिकाणी हाफ अँगल फॉर्म्युला आहे इज इक्वल टू काय तर sin x x किती आहे 3x म्हणजे काय मिळालं sin 3x आणि 1/sin म्हणजे काय असतं cosec 3x. अशा पद्धतीने मला काय मिळालं तर हे dy/dx म्हणजे दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेले विथ रिस्पेक्ट टू x ने. बाय ठिकाणी नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे y = 25 raised to log of sec x to the base 5 minus 16 raised to log of tan x to the base 4. माझ्या ठिकाणी बघा 25 म्हणजे काय येतो आपल्याला माहिती आहे 5 चा काय येतो स्क्वेअर येतो म्हणजे मला काय मिळेल हा 5² raised to log of sec x to the base 5 minus 16 म्हणजे काय येतो 4 चा स्क्वेअर म्हणजे मला रेस टू काय येईल log of tan x to the base 4. आता हे ठिकाणी बघा परत m into n आपल्याला माहिती आहे a raised to m raised to n is equal to काय येतं तर a raised to m into n. मग is equal to मला काय मिळेल 5 raised to 2 into log of sec x to the base 5 minus 4 raised to 2 into log of tan x to the base 4. आता परत मगाशीच आपण एक्सपोनेंट लॉ पाहिला ह्या ठिकाणी इथला टर्म आहे तो वरती जातो वरचा असेल तर इकडे तो इथला इकडे लागतो. मग इथला टर्म आपल्याला काय आहे sec ची पॉवर होणार आहे म्हणजे काय करणार आहे 5 raised to log of sec² x to the base 5 minus 4 raised to log of tan² x to the base 4. आता हे ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा आहे तर a raised to log of f of x to the base a is equal to काय असतं तर f of x असतं. म्हणजे हा बेस आणि हा बेस सम असेल तर त्या ठिकाणी f of x मिळतं. मग is equal to काय आले हे sec² x मायनस काय मिळालं मला हे tan² x. हा 5 बेस आहे हा पण 5 बेस आहे हा 4 बेस आहे हा 4 बेस आहे. तो फॉर्म्युला वापरला तुम्हाला काय मिळालं sec² x tan² x. पण sec² tan² किती येतं 1 म्हणजे मला y किती मिळाला 1. मग डिफरन्शिएट केल्यानंतर dy/dx is equal to 1 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह येतं 0. म्हणजे हे ठिकाणी बघा जरी दिसत असेल मोठं तरी त्या ठिकाणी 1 मिळालं आणि आपण काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी 1चं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेलं आहे.